मराठवाड्यातील परभणी येथे 10 डिसेंबर 2024 रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती होती आणि त्या प्रतिकृतीची तोडफोड दत्ता पवार नावाच्या एका व्यक्तीने केलेली होती। या तोडफोडीच्या नंतर लोकांनी जमावांनी त्यांना बेदम चोपही त्याला दिलेला होता आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाले देखील केलं होतं आणि या प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटले। विशेषतः परभणीमध्ये जाळपोळ झाली। अनेक संविधान प्रेमी युवक युवती रस्त्यावर आले, अनेकांचं कोम्बिंग ऑपरेशन झालं आणि अशामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या वकिलीचा विद्यार्थी त्याची खरं तर याच्यामध्येच पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा परभणीमध्ये दंगली उसळल्या आणि महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटले। त्यामध्ये आपण पाहतोय की या सर्व प्रकरणामध्ये बाळासाहेब आंबेडकर असतील, राहुल गांधी असतील, अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सोमनाथ सूर्यवंशीची भेट घेतलेली होती आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन खरं तर सोमनाथ सूर्यवंशी आणि त्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर समोर आलेले होते। त्यांनी हे प्रकरण कायम लावून धरलेलं होतं आणि अशाच आपण पाहतोय आता एक नवीन बातमी समोर आलेली आहे। या पुतळ्याच्या संविधानाची विटंबना करणाऱ्या व्यक्तीने टोकाचं पाऊल उचललंय। नेमकं हे कोणाच्या सांगण्यावरून त्याने संविधानाची विटंबना केली होती का? त्या पाठीमागे नेमकं कोण होतं? त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं? या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून नवे नवे व्हिडिओज आणि सामाजिक, राजकीय, शैक्षणिक माहिती आपल्यापर्यंत येईल। तर मी सांगत होतो की 10 डिसेंबर 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा परभणीमध्ये आहे। त्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आलेली होती आणि त्याची मोडतोड दत्ता पवार नावाच्या एका व्यक्तीने केलेली होती। या तोडफोडीच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की पूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर याचे पडसाद उमटलेले होते। विशेषतः परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात दंगल उसळलेली होती, जाळपोळ झालेली होती आणि अशा वेळी संविधान प्रेमी युवक युवती रस्त्यावर आलेले होते आणि अशातच आपल्या लक्षात येईल की सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका युवकाला, एका वकिलाला, खरं तर वकीलचं शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्याला मारहाण झाली, पोलिसांकडून मारहाण झाली आणि या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला। हे नंतर आपण पाहिले की कोर्ट कचेऱ्यामध्ये स्वतः बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांची बाजू कोर्टामध्ये लढलेली होती आणि ते सिद्ध देखील झालेलं आहे। आता याच प्रकरणामध्ये ज्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाची विटंबना करण्यात आलेली होती त्या दत्ता सोपान पवार या व्यक्तीने आता गळफास घेऊन आज सकाळी आत्महत्या केल्याचं जाहीर झालेलं आहे। ही नेमकी आत्महत्या का केली? गेल्या 8 तारखेला म्हणजे 8 जानेवारी ला तो खरं तर सुटून आलेला होता आणि याला जामिनावर सोडण्यात आलेलं होतं आणि जामिनावर सोडलेला हा आरोपी आपल्या शेतामध्ये म्हणजेच परभणी तालुक्यातील मिर्झापूर या गावामध्ये तो आपल्या शेतामध्ये तो राहत होता आणि झोपडीवजा घरात तो राहत असताना त्या ठिकाणी त्याने आत्महत्या केलेली आहे असं सकाळी लक्षात आलेलं आहे। आणि तेवढंच नाही तर आता आपल्या नवीन अशा बातमीनुसार की ही हत्या आहे का आत्महत्या आहे हा देखील संशय सोशल मीडियामध्ये अनेक लोक विचारत आहेत। ही खरंच आत्महत्या आहे का? कारण ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी त्याने आत्महत्या केली अशी चर्चा अशी माहिती जरी समोर आली असली तरी अजून त्याच्या जे काही रिपोर्ट आहेत, मेडिकल रिपोर्ट, ते येणं बाकी आहे। ते रिपोर्ट आल्यानंतर कळेल की खरंच ती आत्महत्या होती का त्यांची हत्या होती। 8 तारखेला सुटून आल्यानंतर आपल्या शेतामध्ये राहणारे खरं तर जेव्हा भारतीय संविधानाची विटंबना केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांना खरंच बाहेर समाजामध्ये तोंड राहिलेलं नव्हतं आणि अशा वेळी जगत असताना आरोपी बाहेर जामिनावर सुटतो आणि जामिनावर सुटून गावात न राहता आपल्या शेतामध्ये राहतो आणि अशा ठिकाणी तो आत्महत्या करतो। ही खरंच आत्महत्या आहे का हत्या आहे याचा अजून सुगाव लागलेला नाही। मेडिकल रिपोर्ट मध्ये त्याचे काही रिपोर्ट येतील, परंतु या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका शिकाऊ वकिलाचा देखील या पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय बाळासाहेब आंबेडकरांनी हे प्रकरण तडीस लावलेलं होतं। त्यानंतर आपल्या लक्षात येईल की राहुल गांधी असतील, बाळासाहेब आंबेडकर असतील, संविधानाच्या दृष्टीने संविधान प्रेमी म्हणून या सर्वांनी या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहिलं होतं आणि सर्वांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या आईची, त्यांच्या कुटुंबियाची भेट देखील घेतलेली होती। बाळासाहेब सुद्धा संपर्कात होते आणि आज आपण पाहतोय ज्याला माथे फिरू असं घोषित केलेलं होतं, खरं तर दत्ता सोपानराव पवार या व्यक्तीला माथे फिरू आहे, त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय असं पोलिसांनी जाहीर केलं होतं। अशा परिणाम झालेल्या व्यक्तीने आज आत्महत्या केलेली आहे। परंतु या दंगलीच्या पाठीमागे कोणाचा हात होता का? संविधान ची तोडफोड करण्यापाठीमागे खरंच
दत्ता पवारच होता का त्याच्या पाठीमागे कोणी मास्टर माइंड होता याचा शोध अजून लागलेला नसताना अशातच आरोपीने आत्महत्या करणं खरं तर पुढच्या चर्चा पुढच्या चौकशा बंद होण्यासारखेच प्रकार आहे. नेमके या प्रकरणाला कोण जबाबदार आहे हे देखील समजलेलं नाही आणि तो माथेफिरू आहे असं म्हणून सांगितलं होतं, पण याच्या पाठीमागे कोणाचा हात होता का हे अजून कळलेलं नाही. आणि अशा वेळी आरोपीनं केलेली आत्महत्या खरं तर या चौकशीला इथे कुठेतरी विराम बसतोय की काय ही शंका यायला लागलेली आहे. ही हत्या आहे की आत्महत्या लवकरच आपल्याला माहिती समोर येईलच, परंतु ज्या व्यक्तीने भारतीय संविधानाची तोडफोड केली, प्रतिकृतीची तोडफोड केली, अशा व्यक्तीला खरं तर स्वतःला तो पुन्हा समाजासमोर घेऊन येऊ शकला नाही किंवा 8 तारखेला तो जामिनावर सुटल्यानंतर तो समाजात वावरला देखील नाही, थेट शेतात जाऊन तो राहत होता. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की त्यांनी या मानसिक तणावातून आणि आता आपल्याला बाहेर तोंड काढायला जागा नाही अशाच तणावातून त्यानं ही आत्महत्या केली का किंवा त्याला कोणी तोडफोड करायला लावली होती, अशाने त्याच्या या हत्येमागे कोणाचा काही हात आहे का याचा शोध अजून लागलेला नाही. परंतु ही आत्महत्या कशी झाली काय नाही याची सविस्तर माहिती येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण देणारच आहोत. परंतु आज आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्या या दत्ता पवार नावाच्या व्यक्तीने आज म्हणजे 12 जानेवारी आज आपण पाहतोय 12 जानेवारी आहे आणि आज सकाळी त्याने खरं तर 8-9च्या दरम्यान त्यानं आत्महत्या केलेली आहे आणि पोलिसांनी त्या खरं तर चौकशी सुरू आहे आणि त्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन गेलेले आहेत. म्हणजे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर आपल्या लक्षात येईल की नेमकं हे प्रकरण काय होतं, खरंच हत्या होती का आत्महत्या होती, आता हे प्रकरण दबल्या जात आहे की काय, या सर्व प्रश्न आहेत. परंतु दत्ता पवार यांच्या या आत्महत्येमुळे खरं तर या टोकाच्या पाऊल उचलल्यामुळे या प्रकरणाला या ठिकाणी फुलस्टॉप बसतो का हे प्रकरण असंच गुंडाळलं जातंय ही खरं तर जाणकारांमध्ये चर्चा आहे. कारण एवढं भयंकर जे प्रकरण झालं ज्याला महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये या प्रकरणाची दखल सर्वच माध्यमांनी आणि सर्वांनीच घेतलेली होती. राहुल गांधी पासून ते अनेक बड्या नेत्यांनी सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या वकील असलेल्या या व्यक्तीच्या घरच्यांची भेट देखील घेतलेली होती. त्याची आई लढा देखील देत आहे आणि पोलिसांच्या मारहाणीमध्ये खरं तर सोमनाथचा मृत्यू झालेला होता आणि अशा वेळी याला कारणीभूत हे संविधान तोडफोडीचं प्रकरण होतं आणि याच्यामध्ये संविधानप्रेमी असलेल्या लोकांनी एकत्र येऊन खरं तर दत्ता पवारला चौकही दिलेला होता. परंतु त्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या पाठीमागे नेमकं कोण होतं, नेमका या सर्व प्रकरणाच्या पाठीमागे कोणाचा हात आहे का हे अजून सिद्ध झालेले नसतानाच अशातच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात कोणाचा हात होता किंवा या दंगलीमध्ये कोणाचा हात होता हे सिद्ध व्हायचं बाकी असतानाच आपण पाहतोय इकडे या आरोपीने आत्महत्या केली असं सकाळी आता आपल्या लक्षात आलेलं आहे किंवा ते जाहीर झालेलं आहे. आणि मग नेमकी हत्या आहे का आत्महत्या आहे हे त्या काळात समजणारच आहे. एकूणच काय तर संविधानाची विडंबना करणाऱ्या संविधानाची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीला अशा पद्धतीने मरावं लागतंय. खरं तर हे त्यांच्या पदरात त्यांचे कर्म पडलेत असं सोशल मीडियामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. परंतु एखाद्या आरोपीला आपण संविधानिक दृष्ट्या मानवी दृष्टिकोनातून आणि संविधानच तशा अधिकारातून देतं की जोपर्यंत पाठीमागचे गुन्हेगार कोण होते हे कळत नाही, जोपर्यंत त्याला त्याच्या पाठीमागचे हात कोणाचे होते, मेंदू कोणाचा होता हे समजणार नाही, तोपर्यंत या आत्महत्येवर खरं तर चर्चा होत राहणार आहे. नेमकं काय घडणार आहे ते येत्या काळामध्ये आपल्याला नक्कीच कळणार आहे. धन्यवाद.